बदलापूर ठाकूरवाडीने लगेच शतरक्षण लावून घ्यायचंय। हा सामना फक्त 4 षटकाचा खेळवण्यात येईल, याच्याकडे लक्ष द्यायचंय। चापेचवाडी यांकडून ओपनरचे बल्लेबाज पाहू शकता आपण, कल्पेश आणि बबलू। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येत आहे दीपक। स्ट्राइकला पाहू शकता आपण बबलू आणि नॉन स्ट्राइकला असणार कल्पेश। पाहूया पहिलाच बॉल असणार दीपक या गोलंदाजाचा, मारा करणार बबलू। आणि उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी, बिग षटकार। पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय दीपक यांचा 6 धावांसाठी। दीपक यांचा पुढचा बॉल, पुन्हा एक वेळा सज्ज असणार बबलू, पुन्हा एक वेळा उंच वरून मारण्याच्या नादात इथं जेल ड्रॉप झालेला आहे आणि 2 धावा पूर्ण। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 8 या संख्येवर। ही जेल कुठेतरी महागडी ठरणार आहे बदलापूर ठाकूरवाडी या संघाला। तर पाहूया दीपक यांचा पुढचा बॉल, पुन्हा एक वेळा सज्ज असणार बबलू, पुन्हा एक वेळा कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नाही, एकच धावावर समाधान। तर 1 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 9 या संख्येवर। तर आता स्ट्राइकला पाहू शकता आपण कल्पेश या फलंदाजाला,
दीपकचा मारा करणार. दीपक यांचा पुढचा बॉल आणि हलकीची एज असल्यामुळे तिथं जेल बाद होतोय कल्पेश. आणि कल्पेशची जागा घेऊन येत आहे कैलास. आता स्ट्राईकला असणार नवीन फलंदाज म्हणजेच कैलास दीपकचा मारा करणार. पाहूया दीपक यांचा पुढचा बॉल आणि सुरेख प्रकारे खेळून काढलेला चेंडू बॉलर थ्रू मध्ये. स्वतः बॉलर बॉल अडवण्यात यश आलेला आहे. हा जातोय निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली. दीपक यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार कैलास आणि उंचावरून मारलेला चेंडू. चेंडू जातोय 6 धावा. आणखीन एक मोठा फटका येतोय कैलासच्या बॅट मधून. धाव संख्या जाते 1 बाद 15 या संख्येवर. आता स्ट्राईकला पाहू शकता आपण बबलू आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येत आहे विलास. विलासचा मारा करणार बबलू. विलास या गोलंदाजाचा पहिलाच बॉल असणार. मारा करणार बबलू. थर्ड स्लिपच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू जातोय फील्ड झाले. दोनच धावावर समाधान. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 17. विलास यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार बबलू. आज जातोय पूर्णपणे बीट झालाय बबलू. हा फलंदाज निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावलेली. तर पुन्हा एक वेळा सज्ज असणार बबलू. मारा करणार विलास या गोलंदाजाचा आणि कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण. विलास यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा बबलू स्ट्राईकला असणार आणि हा स्लोर पद्धतीचा चेंडू असल्यामुळे बबलू या फलंदाजाला काहीच समजलं नाही. हा पूर्णपणे बीट होतोय.
तर विलास यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा बबलू. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 19. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या दीपक या गोलंदाजाने आता कमबॅक करून देतोय विलास हा गोलंदाज. आणि स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू इथं जेल ड्रॉप झालेले आहे आणि एकच धावावर समाधान. षटक समाप्तीचा इशारा येतोय. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 20 या संख्येवर. सरासरी रननेटने विचार केला तर 10.00 अशी सरासरी रन रेट चाप्याजवाडी या संघाचा. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे. हा उंचावरून मारलेला चेंडू, चेंडू 6 धावा. सहा धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 26. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय बबलू या फलंदाजाने. तर पाहूया पुढचा बॉल पुन्हा एक वेळा. पुन्हा एक वेळा बिग षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार टोकून काढलेत या विवेक गोलंदाजा. तर पाहूया तिसरा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार बबलू. पुन्हा एक वेळा उंचावरून मारलेला चेंडू, चेंडूचा सुरेख प्रकारे झेल टेपण्यात यश आलेला आहे. बबलू फलंदाज डगआउट मध्ये येतोय. बबलूची जागा घेऊन येत आहे अविनाश. विवेक या गोलंदाजी चा पुढचा बॉल आणि हा पूर्णपणे बीट झालाय. निर्धाव चेंडू. पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार अविनाश आणि कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. हा शेवटचा चेंडू असणार. तर 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 34.
सुरेख प्रकारे शतरक्षण पाहू शकता आपण दीपक या. तर षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 बाद 35 धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे चापेजवाडी या संघाला. शेवटचं आणि अंतिम षटक असेल या पहिल्या इनिंग मध्ये. घेऊन येत आहे मिलिंद. पावया मारा करणारा कैलास आणि ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आज जातोय 4 धाब्यांसाठी. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 39. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय कैलास याने. मिलिंद यांचा पुढचा बॉल. पुन्हा एक वेळा सज्ज असणारा कैलास आणि पुन्हा बॉलर थ्रूच्या डोक्यावरून मारलेला चेंडू आज जातोय 4 धावा. ऑलिंडरने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एक वेळा सज्ज असणारा कैलास आणि हा क्लीन बॉल झालेला आहे. कैलास फलंदाज. कैलासची जागा घेऊन येत आहे अनिल. बॅक टू बॅक 2 चौकार टोकून तंबूत परततोय कैलास. कैलासची जागा घेऊन येत आहे अनिल. स्ट्राईकला पाहू शकता आपण अनिल फलंदाजाला. मिलिंद यांचा पुढचा बॉल. आणि हा फुल टॉस बॉल होता. पूर्णपणे विकेटचा पतंग होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 43. बॅक टू बॅक 2 विकेट
काढून देतोय हा मिलिंद गोलंदाज. पाहूया मिलिंद यांचा पुढचा बॉल. पुन्हा एक वेळा सुरेख प्रकारे चेंडू होता आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दोनच धावावर समाधान. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 45. पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार आले होते. त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करून देतोय हा मिलिंद गोलंदाज. सुरेख प्रकारे थर्ड स्लिपच्या दिशेने मारलेला चेंडू हा जातोय 4 धावा. आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 49. म्हणजेच उर्वरित 24 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज असणार बदलापूर ठाकूरवाडी या संघाला. तर बदलापूर ठाकूरवाडी या संघाकडून ओपनरचे बल्लेबाज पाहू शकता आपण दिलीप आणि कैलास, दीपक आणि विलास. चापोडी संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं असणार षटक घेऊन येत आहे कैलास. पाहूया दीपक मारा करणार कैलास यांचा आणि हा स्केर चेंडू येतोय अतिरिक्त धाव येतोय 1 धावेचा मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले बिनबाद 1 या संख्येवर. तर कैलास यांचा पुढचा बॉल पुन्हा एक वेळा सज्ज असणार दीपक. सुरेख प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते कैलास या गोलंदाजाकडून.
तर कैलास यांचा पुढचा बॉल आता स्ट्राईकला पाहू शकता आपण विलासला आणि दिशाहीन गेंदबाज म्हणजेच अतिरिक्त धाव एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 3 या संख्येवर. पुन्हा एक वेळा सज्ज असणार कैलास समाचार घेणार आणि उंचावरून मारण्याच्या नादात जेलबाद होतोय विलास हा फलंदाज विकेटचं पतन करून देतोय कैलास हा गोलंदाज. तर विलासची जागा घेऊन येत आहे दिनेश. पाहूया आता स्ट्राईकला असणार दीपक. आज जातोय निर्धाव चेंडू एसटी रक्षक यांच्या हातामध्ये चेंडू विसावा घेतोय. सुरेख प्रकारे गोलंदाजी पाहायला भेटते कैलास यांच्या मार्फत. तर पाहूया कैलास यांचा पुढचा बॉल. पुन्हा एक वेळा सज्ज असणार दीपक आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू बीट झालाय पुन्हा एक वेळा. पाहूया कैलास यांचा पुढचा बॉल. पुन्हा एक वेळा सज्ज असणार दीपक आणि उंचवरून मारण्याच्या नादात इथे जेल ड्रॉप होते आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. एक विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 5. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येत आहे कल्पेश. मारा करणार दिनेश. पाहूया कल्पेश यांचा पहिलाच बॉल दिनेश यांना आणि सुरेख प्रकारे चेंडू होता. चेंडू जातोय निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू असणार. पुन्हा एक वेळा सज्ज असणार दिनेश. सुरेख प्रकारे बॉल खेळून काढलाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि दुसरी सुद्धा पूर्ण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 1/7 या संख्येवर. कल्पेश यांचा पुढचा बॉल. मारा करणार दिनेश आणि उंचावरून मारलेला चेंडू हा जेलबाद होतोय.
मारलाच भाग आहे ना त्याला.